अंतु आणि फारुक ही जोडी हेमंत टेंबे यांचे ते आगमन होते, त्यांचं देखील स्वागत आहे। किंग्स प्रीमियर लीग आणि गोलंदाज आहेत रियाज। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यस्तु सर्वदा। गणपती आपलं वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय रोहितबाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय। आज कॉम्बॉक्स मध्ये अंबरनाथचा बुलंद आवाज, एक स्टाइलिश कॉमेंटेटर सोनू बांगर आमच्या सोबत आहेत। तुषारजी मडके डीजे मास्टर ते देखील जॉईन आहेत। त्यानंतर आमचे ऑफिशियल गुणलेखक, एक नामवंत गुणलेखक नयन धुमाळ देखील उपस्थित आहेत। संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची टीम, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया। सामना सुरू होतोय, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले। टाळ्या होऊन जाऊ द्या किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 साठी। आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल या षटकामध्ये आपण पाहू शकाल। पहिल्या चेंडू डेट चेंडू घोषित केलेला आहे। अंतु स्ट्राइक इनला आहेत, जे आयकॉन आहेत खान 11 या टीमचे, आणि दुसऱ्या बाजूला रियाज आपण पाहतोय आयकॉन आहेत गायकवाड पाडा 11 या संघाचे। शॉट ऑफ गुडलेनचा वापर केला होता, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर। फर्स्ट बाउन्सरचा देखील इशारा येतोय। A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन राज भोईर आणि मनीष धुमाळ। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतात, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट होत नाहीये। दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, धावाची संधी आणि 2 धावा देखील मिळत आहेत लेग बायच्या स्वरूपात, आणि या 2 धावांनी श्री गणेश होतोय। संघाचं खातं खोललं जात आहे लेग बायच्या स्वरूपात, या मिळत आहेत एकूण धावा 2। शेलार सर आणि शेखर सर। धावसंख्या 2। अंतु ऑन स्ट्राइक, विस्फोटक फलंदाज आहे। ऑन साइडला फटका चांगला, इनफिल्डच्या वरून लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन। किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मधील हा पहिला चौकार। चेतन पाल यांचं देखील स्वागत आहे। टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय, पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्याच्यावरती मिळते 1 धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 7 धावा धावफलकावरती। पहिल्या 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पहिल्या 5 षटकांसाठी 25 मिनिटं आणि 6 षटकांसाठी 30 मिनिटं, आणि जर 25 मिनिटांच्या वरती तुम्ही वेळ घेतला तर नक्कीच पेनल्टीच्या स्वरूपात एक खेळाडू आतमध्ये येईल 30 या सर्कलमध्ये शेवटच्या षटकामध्ये। हा एक महत्त्वाचा निर्णय आहे, नियम आहे आयोजकांचा। पहिला चेंडू 11:27 मिनिटांनी पडला होता। पुढील चेंडू पुन्हा एकदा फटका फसला, क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, मिळते फक्त आणि फक्त 1च धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 8 धावा धावफलकावरती। एक चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीम मध्ये। किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने एक चांगलं व्यासपीठ आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे। मनीष धुमाळ, राज भोईर आणि त्यांचे तमाम सहकारी या A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे। क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय शॉट थर्डमॅनला, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये। आयकॉन खेळाडू अंतु बॅक टू द पवेलियन।
आयकॉन वर्सेस आयकॉन या बॅटल मध्ये रियाजने अंतूची विकेट मिळवली आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ती विकेट मिळवली आहे गायकवाड पाडा 11 या टीमने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-8. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मोबिन आहेत आणि गोलंदाज कुलदीप येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांच्या मॅच मध्ये कमीत कमी 60+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग रियाज. ज्या रियाजने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी खूप चांगली केली आहे तोच रियाज आपण पाहतोय डीप मिडविकेटला चांगली फिल्डिंग करतोय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक नक्कीच हे दुसरं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या आणि 1 सफलता प्राप्त केली. खूप मोठी विकेट मिळवली अंतूची रियाजने. स्ट्रायकिंगला बॅट्समन मोबिन आहेत जे 3ऱ्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. ड्राईव्ह करतायत. आफ्टर फटका डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि दुसरी देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 11. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल आले होते. झेल पर्यंत पोहोचले देखील होते आणि झेल पकडू शकले नाहीयेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय मॉबिनला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 12. स्ट्रायकिंगला फलंदाज फारुक आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील आउट केली होती परंतु कॉर्ट बेंचची अपील तुम्ही मेन पंचांकडे करायला हवी. धावसंख्या 12. चांगली गोलंदाजी होती. ड्राईव्ह करतायत पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर रियाज आहेत. फार वेगाने येत आहेत. मिडविकेटला एका हातामध्ये नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. एक चौकार फक्त आलाय या इनिंग मध्ये आतापर्यंत. हे दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी कुलदीपने केली आहे या षटकामध्ये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. प्रयत्न खूप चांगले केले होते परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय KPL. चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17.
समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिली आहे, ती म्हणजेच खान 11 या टीम समोर गायकवाड पाडा 11 या टीमची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि आलाय हा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे या इनिंग मध्ये. नक्कीच पहिला विकेट अंतूच्या स्वरूपात बाद झाला, तिथून संघ थोडासा गोईना बॅकफुटवरती आलाय. अपेक्षित खेळ आतापर्यंत होऊ शकला नाहीये, अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत होऊ शकली नाहीये, परंतु फारुक आणि मोबिनला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहूया. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 18 धावा. डोक्याला हा चेंडू लागला होता, तेच पाहिलं पंचांनी, विचारपूस केली आणि फारुक पुन्हा एकदा ऑनसाइडला पुल करताय. डीप मध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल झाले, चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतलाय आणि मिळतील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, त्यामुळे विनंती असेल जो तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आहे, कारण की प्रत्येक स्क्वॉड मध्ये एकूण 14 खेळाडू आहेत, त्यामुळे विनंती असणार आहे जो एक्स्ट्रा प्लेअर आहे तोच आतमध्ये जाईल पाणी घेऊन, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हा नियम आहे या स्पर्धेमधील. क्या बात आहे, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करताय हिमांशू. ज्याप्रमाणे रियाज आणि कुलदीपने गोलंदाजी केली आहे, त्याचप्रमाणे हिमांशू देखील गोलंदाजी करतायत. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, सटीक गोलंदाजी पाहायला मिळते. मोठी फटके येत नाहीयेत, कारण की हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त धाव बनवावे लागतील. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्यावरती एक धाव मिळते आणि खराब फिल्डिंग. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलेला आहे, जिथे एक धाव होती तिथे मात्र मिळत आहे. त्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 22 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये. लीग फॉर्मॅट आहे, विनर विनर लुजर लुजर हे फॉर्मॅट आहे. प्रत्येक दिवशी 4 संघ इन ऍक्शन मध्ये असतील, त्यामधील 2 संघ क्वालिफाय होतील. क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. पाणी घेऊन जायचं आहे.
नक्कीच एक महत्त्वाची सूचना आहे. संघ मालक असो या कोणी असो, बाहेरून कोणी आतमध्ये जाणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आयोजकांच्या वतीने सूचना आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तो तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आहे, 12 मॅन असेल, कारण की 14चा स्क्वॉड आहे, त्यामुळे 3 एक्स्ट्रा प्लेअर असणार आहेत. एक 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये असणार आहे आणि बाकी 2 खेळाडू आतमध्ये पाणी घेऊन बॅट घेऊन जाऊ शकतात. ही आयोजकांची सूचना आहे. गोलंदाज रियाज सेकंड स्पेल मध्ये येतोय या 4थ्या षटकामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, ओव्हर द बॉलर हिट खेळत आहेत आणि क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगली फिल्डिंग स्क्रीन समोर आणि मिळते एकच धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल, कारण की बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे खान 11 टीमचा, त्यामुळे एकच खेळाडू बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग, एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 60+ धावा बनवावी लागतील. एक फायटिंग टोटल बनवावी लागेल या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच आहे स्वामी 11 आणि फलक 11. चला रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. फलक 11 आणि स्वामी 11 या दोन्ही टीम मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय लेग बायच्या स्वरूपात. पंच यस, बॅट कट आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 24 धावा. 24. संघर्ष सुरू आहे एका धावेसाठी. टाइम देखील सुरू आहे. 11:27 खऱ्या अर्थाने पहिला चेंडू पडला होता. आमच्या सोबत नयन धुमाळ आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक, नामवंत गुणलेखक आहेत. रियाज पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. विक्रम शेलार सर, एक लेजंड क्रिकेटर, आणि शेखर सर, हे 2 ऑफिशियल पंच. थर्ड अंपायर मुन्ना पठाण सर. ऑन साइडला फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली होतीये, बॉलिंग चांगली होतीये. नक्कीच त्याचमुळे खान 11 संघ थोडासा कोईना बॅकफुट वरती आलाय. मोठे फटके येत नाहीयेत. स्वामी 11 वरप हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. मौसीम यांचं देखील इथे आगमन होत आहे. वेलकम इन ऍक्शन मध्ये असतील. धोनी स्टाईल आहे मोहसिन यांची, आणि त्यांचे बंधू मोबिन बॅटिंग करतायत, इन ऍक्शन मध्ये आहेत. खान 11 या टीम कडून संघर्ष सुरू आहे या दोन्ही बॅट्समनचा. फुल टॉस, पुन्हा एकदा मिस टायमिंग. विकेट कीपर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज मोबिनचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का खान 11 या टीमला. खान 11 संघ बॅकफुट वरती. बॅट्समन आलेत. विकासला झकास कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण की संघ पूर्णपणे बॅकफुट वरती आहे. 4थं षटक सुरू आहे आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 26. 6 ओव्हरची मॅच. प्रत्येक सामना हा 6 षटकांचा असणार आहे. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतात अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने.
डीप मधून फिल्डर येतील, चांगली फिल्डिंग मिळते, फक्त आणि फक्त एकच धाव. मोठी फटके येत नाहीयेत, ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, चौकार षटकारांची नितांत गरज आहे. खान 11 या टीमला गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल फारुखला, कारण की तो सेट झालाय, सलामीला आलाय फारुख. संघर्ष सुरू आहे, मोठी फटके येत नाहीयेत. डान्सिंग डाऊन द विकेट, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 27. जहेद पुन्हा एकदा मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक, गोलंदाज कॉट एंड बॉल, फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन लागतोय, अजून एक धक्का. विकास बॅक टू द पवेलियन. अन्यू बॅट्समन आले आहेत 5व्या क्रमांकावरती. मेहफूज, चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की षटक क्रमांक हे 5वं सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर 4 गोलंदाज रियाज असतील, कुलदीप, हिमांशू असतील, चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. या मॅच मध्ये 6 षटकांचा सामना आहे. एकूण 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 11 चेंडूंमध्ये कमीत कमी इथून 30 धावा बनवावी लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये. 55 ते 60 धावा बनवावे लागतील खान 11 या टीमला. बघा 23 मिनिटं झालेली आहेत, 2च मिनिटं शिल्लक आहेत रियाज. 25 मिनिटांनंतर जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये येईल 30 सर्कल मध्ये पेनल्टीच्या स्वरूपात. यावेळी लाईन चुकीची आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, डॉट बॉल. रियाज आयकॉन आपण पाहतो या टीमचा आहे, बंटी पटेल या नावाने सुपरिचित आहेत आणि गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. गतवर्षी ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त केलेल्या आहेत या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, रियाज डाऊन दी बॉल आणि रियाजने हा झेल पकडलाय. फलंदाज झाला फेल, विकेटचं पतन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय खान 11 या टीमची. मेहफूज बॅक टू द पवेलियन. मच डीजे मास्टर. धावसंख्या आपण पाहू शकाल 28 या आकड्यावरती.
एका एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे, एका एका धावेसाठी झगडताना आपण पाहतोय खान 11 या टीमला. आणि बॅट्समन सागर 6व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक 3-3 आले होते, तिघांच्या मधोमध हा चेंडू पडलेला आहे. हा झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न पडला होता. कॉलिंग झाली नाहीये तिघांमध्ये. यस आय विल टेकन या शब्दांचा वापर झाला नाहीये, त्यामुळेच तिघांच्या मधोमध हा झेल पडलेला आहे आणि सागरला मिळतंय हे जीवनदान. धावसंख्या आपण पाहू शकाल 29. फारुक नक्कीच संघर्ष करतोय, 9 चेंडू खेळलाय आणि अवघ्या 5 धावा बनवल्यात. आपल्या टीमसाठी मोठी फटके मारावे लागतील. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. क्षमतेनुसार बॅटिंग करावी लागणार आहे. पुन्हा एकदा मिळते चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. जायदने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. ज्याप्रमाणे रियाज, कुलदीप, हिमांशूने गोलंदाजी केली आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय. या 5व्या षटकामध्ये देखील एकही मोठा फटका आला नाहीये आणि 2 विकेट देखील मिळवल्यात. चेंडू शिल्लक आहे 1 या षटकामधील. स्विंग अँड मिस, प्रचंड वेग आपण पाहिलाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, डॉट बॉल आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30 धावा. रन बॉल सध्या सुरू आहे. 30 चेंडूमध्ये 30 बनवल्यात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला फलक 11 या टीमचे कॅप्टन टॉस साठी या आणि स्वामी 11 या टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस साठी या. 6 षटकांचा सामना असेल. अमोल वाघ यांचा संघ आपण पाहणार आहोत. फलक 11 आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद सुरुशे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहे. स्वामी 11. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. न्यू बॉलर, नवीन गोलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. धावबाची संधी, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि फलंदाज झाले बाद. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं बदन. नेक्स्ट मॅच आहे फलक 11 या टीमचे ओनर हबीब सय्यद साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. दुसऱ्या बाजूला स्वामी 11 आणि यस विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये होतीये JK च्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती रनआउट आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट. चला बॅट्समन थोडंसं लवकर पाठवा, विनंती असेल.
कारण की आज 6 सामने खेळवायचे आहेत. सुपर 8 असणार आहे, त्यामुळे प्रत्येक दिवशी 2 संघ क्वालिफाय होतील. यावेळी डिफेन्स करण्याचा प्रयत्न गोलंदाज जेके खूप चांगली करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक्सपिरियन्स भरपूर आहे जेके कडे आणि जेके ने तो एक्सपिरियन्स दाखवलेला आहे, आपला अनुभव सिद्ध केलाय या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे वर्चस्व या मॅच वरती. लाईन पाहावी लागणार आहे. शॉट फायनलिंगला फिल्डिंग तर चांगली झाली आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत पुढील मॅचचा आणि क्लीन बोल्ड. यश ठेव उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. आयोजक आहेत आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलं. कल्याण ग्रामीणचा विचार केला, वरप गावाचा विचार केला तर पहिली मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याने मिळवली होती तो खेळाडू आपण पाहतोय मनीष धुमाळ यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आणि ते प्रमुख आयोजक देखील आहेत. रोहन तरे यांचे इथे आगमन होत आहे. रील स्टार रोहन तरे, अनेक व्हिडिओज आपण त्यांच्या पाहत असतो आणि राज भोईर यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जेके पुन्हा एकदा फटका फसला. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल. फिल्डर अप्रतिमा झेल पकडलाय. जेकेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या जेके साठी. या अंतिम षटकामध्ये, या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि 3 विकेट देखील घेतलेत. 1 रनआउट आहे, 1 रनआउट आणि 3 विकेट. आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे खान 11 या टीमची 33, बनवायच्या धावा 34. टॉस आपण करूया. फलक 11, हबीब सय्यद साहेबांचा संघ. दुसऱ्या बाजूला किशोर भावार्ते, प्रेम सुरोशे आणि प्रसाद सुरोशे यांचा संघ. स्वामी 11, दोन्ही कॅप्टन. टॉस साठी या. चौतीस धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल. फलक 11 आणि त्यांना फाईट करणार आहे. जेके साठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे जॉन्टी भाई यांच्या माध्यमातून. चला दोन्ही कॅप्टन या आपण. प्रसाद सुरोशी ते आलेले आहेत. संघ मालक देखील आहे, संघ नायक देखील आहेत. आणि खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची आपण वर्षभर वाट पाहत असतो ती स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाणे यांच्या स्मरणार्थ नक्कीच रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन येत्या पुढील महिन्यामध्ये 15 डिसेंबर पासून ते 21 डिसेंबर हा 7 दिवसांचा कालावधी आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये राज भोईर आणि प्रसाद सुरोशी यांची महत्त्वाची भूमिका असते. तर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. अमोल वाघ इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. मनीष धुमाळ यांच्या
शुभ असते. स्वामी 11 वरप आणि त्यांना फाईट करणार आहे फलक 11 डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. सीझन 1 चा चॅम्पियन संघ हबीब सय्यद यांचा संघ. आणि टॉस आपण करतोय. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलाय स्वामी 11 या टीमने. प्रसाद टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिला सामना आपण पाहिलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये धावा झाले नाहीयेत. तर समोरच्या टीमला जो डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे, सीझन 1 चा चॅम्पियन संघ आहे फलक 11, सुलतान खान त्या टीम मध्ये आहे. नक्कीच 6 षटकांच्या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे? 6 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि मी माझ्या सगळ्या प्लेयरांना सांगेल की कोणी असू द्या समोर, तुम्ही तुमचा बेस्ट द्या. आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद देखील आपल्या टीमवरती असणार आहे. खऱ्या अर्थाने राज भोईर, मनीष धुमाळ यांच्या माध्यमातून गतवर्षी आपण किंग्स प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली आणि पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये तोच उत्साह आहे दोघांमध्ये. पावसाने लावलेली हजेरी ते देखील ते अजिबात खचलेले नाही आहेत. त्यांनी सांगितलं की ही स्पर्धा ज्या दिवशी सुरू होणार होती त्याच दिवशी आपण सुरू करणार आहोत, कितीही अडथळे येऊ द्या. त्यांच्यासाठी काय म्हणणं असेल? खूप सुंदर आयोजन केलंय आणि वाटलं नव्हतं की या मॅच होतील, पण त्यांनी केलंय. नक्कीच शुभेच्छा असतील. 2 दिवसांपूर्वीच्या व्हिडिओज आपण पाहिल्या असतील तरी स्पर्धा होईल काय नाही हा देखील प्रश्नचिन्ह होता. ओमा अमोल या आपण. नक्कीच बोलण्यासाठी तो देखील लाजतोय, परंतु या आपण, कारण की डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. अमोल टॉस गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 6 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65. तर नक्कीच या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे आपण पाहतोय आपल्या विभागातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. राज भोईर असतील, मनीष धुमाळ असतील यांच्या माध्यमातून A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? त्यांनी खूप मेहनत केली टुर्नामेंटसाठी. राज भोईर, मनीष बहुत लय मेहनत केली त्या लोकांनी टुर्नामेंटसाठी. म्हणजे तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलाय स्वामी 11 या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेला आहे डिफेंडिंग चॅम्पियन फलक 11 या टीमला बॅटिंग करण्यासाठी. सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 34. या मॅच मध्ये टार्गेट छोटं असलं तरी देखील क्रिकेट आहे. क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये आणि मॅच मध्ये शेवटचा चेंडू पडला जात नाही, शेवटची धाव बनली जात नाही, तोपर्यंत कोणतीही भाकीत करणं चुकीचं असतं. जेव्हा जेव्हा सामने लो स्कोरिंग झालेत तेव्हा तेव्हा ते सामने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेत. हा देखील इतिहास आहे. हाही सामना तसाच होईल. 36 चेंडू, बनवायच्या धावा 34. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. ऐकूया आपण, मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ पालेगावचा गोड आवाज, आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि एक स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण स्पर्धा पाहत आहेत किंग प्रीमियर लीग सीझन नंबर 2चं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याचे प्रमुख आयोजक आपण पाहत आहेत मनीष धुमाळ आणि राज भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी याही वर्षी स्पर्धा मोठ्या उत्साहानं भरवण्यात आली. आणि पहिला मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल तो उद्घाटन सामना गायकवाड 11 वर्सेस खान 11 या 2 संघामध्ये. प्रथमदा बॅटिंग केली आपण पाहिलं खान 11 संघाने आणि 6 षटकांचे सामने. 6 षटकांमध्ये 33 धावा या ठिकाणी फलकावरती लावल्या गेल्यात आणि 34 धाब्याचं लक्ष उभं केले. ते लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती रियाज आणि कल्पेश आपल्याला पाहायला मिळतील. रियाज आणि कल्पेश ही जोडी आपण पाहतात. गोलंदाजी मार्ग वरती पहिलं षटक अभिषेकला आपण पाहतो. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. सुरुवात आपल्या स्पेलची चांगली करत असताना पॉवर पेच्या षटकामध्ये थोडंसं सुरुवातीला इम्प्रेस करतोय. पहिला चेंडू देखील आपण पाहिला भरपूर वेगानं आला गुड लेंथ वरती पडल्यानंतर आणि आताच्या बॉलवरती रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज रियाजला आपण पाहतायत. आक्रमक शैलीचा हा देखील खेळाडू आहे. क्षमता देखील भरपूर आहे, परंतु लक्ष छोटस आहे. परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
सुरुवात कशा प्रकारे होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पुढचा बॉल. येस, डिफेन्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, गती परिवर्तन केले या बॉलवरती. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. सुरुवातीचे 2 चेंडू भरपूर वेगवान आपण पाहिले आणि तदनंतरचा हा चेंडू थोडासा स्लो केला गेला. गती कमी पाहायला मिळाली. सिंगल मिळते. धावसंख्या 1 धाव आपल्याला फलकावरती पाहायला मिळेल. स्ट्राईक मात्र रोटेट होते आणि स्ट्राईक एंडला फलंदाज देतोय. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर कल्पेश आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल या षटकातील अभिषेक राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेचा योग्य तो वापर करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पाहता पाहता चेंडू पॉइंट सीमारेखा बाहेर येतोय. पहिला चौकार फलंदाज कल्पेशच्या बॅटमधनं. चेंडू थोडासा टॉस देखील झाला होता. थोडीशी उचली मिळाली होती परंतु त्याचा या ठिकाणी हाईटचा पुरेपूर फायदा उचलला. ऑन द टॉस खेळले. त्यानंतर पॉवर प्ले देखील सुरू आहे. आउटफील्ड देखील त्या साईडला आपण पाहिली तर ऑफ साईड मध्ये फास्ट पाहायला मिळाले आणि चौकार आलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. शॉर्ट मिड ऑन मध्ये खेळाडू उपस्थित. कोणत्या प्रकारची धाव मिळू शकत नाहीये. डॉट बॉलची कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुढच्या बॉलवरती आपल्या षटकामध्ये गोलंदाज अभिषेक. बॉल झालेत आतापर्यंत या षटकातील आपण पाहिले गेले तर 5 बॉल आणि धावा खर्च करतोय 5. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. इकॉनॉमिकल षटक परंतु अंतिम बॉल बॅकफूट वरती गेले. पंच केलाय. कव्हर सीमारेखा बाहेर आलाय. हा अजून एक फलंदाज कल्पेशच्या बॅटमधनं दुसरा चौकार. ओव्हर समाप्त होतं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम गायकवाड पाडा 11 संघ पोहोचलाय बिनगडी बाद धावसंख्या 9 या आकड्यावरती. डीजे स्वर्गीय रोहित भाई भोईर यांचं या ठिकाणी गुणगान गाणारं गीत. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर त्या डिसेंबर महिन्यामध्ये ती देखील स्पर्धा तुमच्या भेटीसाठी जरूर येणार आहे. त्याचे प्रमुख आयोजक आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपल्या अत्यंत जवळचे मित्र या ठिकाणी राज भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आपण पाहतोय. याही वर्षी त्या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल परंतु त्यांच्याच माध्यमातून एवन जोडी मनीष धुमाल आणि राज भोईर यांच्या माध्यमातून सीझन नंबर 2 किंग्स प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. 2 चौकार आले पहिल्या ओव्हरमध्ये. बॅकफूट वरती गेले शेवटच्या बॉलवरती आणि नंतर बॉटम एंडचा भरपूर चांगला वापर केला फलंदाज कल्पेशनं. धावसंख्या 9 वरती पोहोचले. टार्गेट एकूण 34 धावेचा. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये मेहताब. स्ट्रायकरला फलंदाज जो आतापर्यंत शांत पाहायला मिळाला रियाज. बंटी या नावानं सुप्रसिद्ध हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट. ऑन साइड मध्ये लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. टिपली झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का. टीम गायकवाड पाडा 11 संघाला रियाजची खेळी संपुष्टात. बघा जिथे आमचे प्रेक्षक वर्ग असतील जिथे खेळाडू कक्ष आहे तिथे प्रेक्षक असतील किंवा खेळाडू असतील स्क्रीनला कोणी हात लावू नका. ब्लॅक स्क्रीनला कोणी हात लावू नका प्लीज. विनंती असेल आपल्याला. रियाज जे पडद्याच्या मागे प्रेक्षक वर्ग आहेत अक्षय कॅमेरामॅनच्या खाली तिथे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना बाजूला घ्या आपण. हा तिथे मागे स्क्रीनला कोणी हात लावू नका प्लीज. रियाज बाद झालाय. सफलता मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती. फुल टॉस. लॉफ्टेड हिट. ताकदीचा योग्य तो वापर. पाठवलाय बॉलला मिड विकेट. सीमारेखा बाहेर. ठोकलाय षटकार. संदेश आलेत. बरोबर 12th मॅनला नावं माहिती नाहीयेत. लक्ष असू द्या 12th मॅन असा पाठवा की ज्यांना नावं माहिती पाहिजेत.
पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन या ठिकाणी ऑन साइडला पुल केलाय, खेळाडू उपस्थित, पाहावं लागेल आणि टिपली या ठिकाणी झेल. चांगलं जजमेंट, वेल जज, वेल कॅच. षटकारानंतर या ठिकाणी चोख प्रत्युत्तर दिले फलंदाज संदेश. बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू फुलटॉस आपण पाहिला ज्यावेळेस बॅटिंग करण्यासाठी आले संदेश, त्यावेळेस पहिला चेंडू खेळत असताना फुलटॉस मिळाला, त्याच्यावरती 6 धावा एकवटला, षटकार आला. तदनंतर आताचा आपण पाहिलं गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. फटका बसतोय स्क्वेअर लेग रिजनला आणि या ठिकाणी विकेट मिळाली आहे. गोलंदाज मेहताबला 2 सफलता मिळतात या षटकामध्ये. पुढचा बॉल स्क्वेअर गेट करण्याचा प्रयत्न केला, भन्नाट वेग होता या चेंडू मध्ये, अतिशय तेज तऱ्हा हा चेंडू वेगावरती स्वार होऊन हा डिलिव्हर केलेला चेंडू पाहायला मिळतोय. इस्तियाक आलाय नवीन फलंदाज, 4थ्या क्रमांकावरती येतोय. धावसंख्या थांबली नयन, एकूण 15 या आकड्यावरती. नयन धुमाल आमच्या सोबत जॉईंट आहेत ॲज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. चांगला अपडेट. ऑन साइडला खेळतात, आडव्या बॅटनं खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतायत, थ्रो व्यवस्थित नाहीये आणि धाव मिळाली 1. धावसंख्या 16 वरती पोहोचते. टार्गेट 34 धाब्याचा पाठला करतो या मॅच मध्ये संघ गायकवाडपाडा 11. पहिल्या सीझन मध्ये देखील आपण पाहिले की गायकवाडपाडा संघाने कामगिरी फार चांगली केली होती, परंतु काही हातात आलेले विजय या ठिकाणी निसटले होते गायकवाडपाड्याच्या हातातून. चांगला संघ यावर्षी देखील सुरुवात चांगली केली, गोलंदाजी भरपूर चांगली झाली. खान 11 संघाला 33 पर्यंत थांबवलं गेलं. यावेळेस ऑफसाइडला आपण पाहिलं गेलं तर खेळतायत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डोक्याचा वापर देखील करतायत, मोठे फटके येतात. त्यानंतर सिंगल डबलला देखील कल्पेश प्राधान्य देत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती फलकावरती 18 धावा. विजयासाठी आता समीकरण इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील आणि फक्त 16 धावेची गरज असेल. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच, वेळ आपण जास्त घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. आतापर्यंत 2 चौकार, त्याच्यानंतर एक दुहेरी अंक पण पाहिले गेले तर 10 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. सलामीसाठी आलाय रियाज, लवकर बाद झाले. संदेशने एक षटकार टोकला, तो बाद झाला. इस्तियाक आणि कल्पेश ही जोडी मैदानावरती आहे. 24 चेंडू अर्थात 4 षटक आहेत आणि धावा फार कमी आहेत. 16 धावा या ठिकाणी डिपेंड करतील का हा देखील प्रश्न असेल. क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काही होऊ शकतं, हे भाकीत करणं योग्य नाहीये. त्यामुळे या ठिकाणी येणारं षटक कशा प्रकारे राहिले. जास्तीत जास्त आपण पाहिलं गेलं तर हा सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी खान 11 संघाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, विकेट कॅरी करावी लागतील, तरच या सामन्यामध्ये खान 11 संघाचं कमबॅक होऊ शकेल. गोलंदाज दीपक आलाय, 3रं षटक. स्ट्रायकरला फलंदाज इस्तियाक. राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुटवर्कचा वापर केला होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ब्लाइंड स्ट्रोक खेळतायत, व्यवस्थित चेंडूवरती नजर नव्हती आणि त्यामुळे या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा अजिबात स्पर्श नाहीये. डॉट बॉल आलाय. 23 चेंडू 16 धावेची गरज आहे. फिल्डिंगची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित, लॉंग ऑफ रिजनला खेळाडू, लॉंग ऑन मध्ये आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू पाहायला मिळेल. तेवीस चेंडू 16ची गरज आहे या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच फलक 11 वर्सेस स्वामी 11 या 2 संघामध्ये असेल. दोन्ही संघ आपण रेडी राहायचे लगेच. दीपक षटकातील पुढचा बॉल. ओ डीप राहिला चेंडू, खाली राहतोय पूर्णपणे.
आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला इस्तियाकनं, परंतु चेंडू स्लो देखील आला आणि त्याचबरोबर आपण पाहिले तर डीप राहिला, खाली राहिला पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. डॉट बॉल, त्यानंतर प्रेशर आणावं लागेल, विकेट कॅरी करावी लागतील. 16ची गरज आहे. 22 मध्ये लॉक करायचं होतं. विकेटची संभावना, विकेट धोक्यामध्ये, खेळाडू उपस्थित. जजमेंट मिळालं नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील झेल या ठिकाणी मिळाला नाहीये. ड्रॉप होतोय झेल. या चुका कुठेतरी महागात पडू शकतात, सामन्यापासून दूर घेऊन जाऊ शकतात खान 11 संघाला. कारण की मी अगोदरच म्हटलं तुम्हाला जर मॅच मध्ये कमबॅक करायचं तर डॉट बॉल आणि विकेट कॅरी करावे लागतील. परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप झाला आणि झेलचं रूपांतर एका धावेनं होतंय. धावसंख्या पुढे सरकते ती 19 या आकड्यावरती. आता गरज आहे ती 15 धावेची. सुरुवात चांगली केली आपल्या स्पेलची गोलंदाज दीपकनं. सुरुवातीचे 3 चेंडू फार चांगले आलेत. सेट बॅट्समॅन येतो स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश, त्याच्या बॅटमधनं 2 चौकार आपण पाहिले. डिफेन्स क्रिकेट या सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. डोक्याचा वापर करतोय कल्पेशला देखील माहिती आहे विकेट आपली विकेट ठेवणं फार महत्वाचं असेल. त्याचबरोबर आपण पाहिले गेलं तर विजयापासून आपण जास्त दूर नाही आहोत. चेंडूची संख्या देखील भरपूर आहे, त्यामुळे सिंगलला प्राधान्य देत असताना त्याने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली आहे. धावसंख्या पुढे सरकते ती 20 या आकड्यावरती. 14ची गरज सामना जिंकण्यासाठी. हाफ ट्रॅकर पूल केला, फटका चांगला आहे, कनेक्शन देखील चांगलं आहे. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. पंचांचा इशारा नो बॉल, नो +6 बोनसच्या स्वरूपानं या 7 धावा. त्याच बॉलवरती आपण पाहिले की षटकार ठोकलाय फलंदाज इतियाकनं. धावसंख्या 7 ने पुढे सरकेल. नयन आता विजयासाठी फक्त 7 धावेची गरज असेल. 27 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 27 फ्रीटचा चेंडू ऑन साइड मध्ये ढकलण्यात आला. सिंगल या ठिकाणी मिळेल आणि सिंगल बरोबर संघ पुढे सरकतो. 28-28 आकड्यावरती. 3 बॉल सुरेखचे होते, परंतु या ठिकाणी आपण पाहिले की तर 4था चेंडू या ठिकाणी खराब पाहायला मिळाला. सहा धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय संघ गायकवाड 11. उद्घाटन सामना. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. यस पंच सांगतायत की ऑप्शनच्या खूपच बाहेर हा चेंडू होता. आउटसाइड ऑप्शन. पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त धावा या षटकामध्ये मिळत आहेत. आता फक्त 5 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 29, 29 धावा धाव फलकावरती. वेट अँड वॉच या ठिकाणी वाट पाहिली बॉलची. शेवटच्या मुवमेंटला बॅटचा पेस ओपन केला. स्क्वेअर कट आणि पाठवलाय बॉलला सीमा रेखा बाहेर. आलाय चौकार. स्कोर लेवल. विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. डीजे चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. रियाज बाद झाल्यानंतर कल्पेशनं जिम्मेदारी उचलली. 3 चौकार. त्याचबरोबर इतिहाक आले आणि त्याच्या बॅटमध्ये देखील षटकार आपण पाहिला. आणि आता विजयाच्या उंबरठ्यावरती संघ. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड हिट आणि आलाय शेवटच्या बॉलवरती विजय स्ट्रोक. चौकार. सामना होतोय फिनिश. बॉल द्यायचा आपण लगेच प्रेक्षकवर्ग या ठिकाणी बॉल द्यायचा आपण पंचांकडे. 3 पंच आपण पाहतो त्या ठिकाणी आमचे शेखर सर असतील, त्याचबरोबर विकी शेलार सर आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर आमचे मुन्ना पठाण सर. त्रिमूर्ती आपण पाहतात या स्पर्धेमध्ये. उद्घाटन मॅच जिंकली आहे टीम गायकवाड 11. हार्दिक अभिनंदन. लाईन अप करायचं, शेक हँड करायचं दोन्ही संघ आणि तदनंतरच मैदानाच्या बाहेर यायचं आपण.